नमस्कार मंडळी. तर आज आहे चौथा दिवस आणि अजून वेगळी मज्जा. आजची रेसिपी तुमच्या उपवासात नक्कीच रंग भरणार. आज आपण बनवणार आहोत वरईचा उपमा. सगळ्यात आधी पॅनमध्ये तूप टाकून त्यात शेंगदाणे आणि काजूगर घालून ते चांगले परतवून घेऊ. मग जिरे टाकू. मग ते तडतडलं की बटाट्याचे कातऱ्या टाकू. बटाटा थोडासा भाजला की मग हिरवी मिरची टाकू आणि तीही जरा परतवून घेऊ. मग भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घालून घेऊ. याने चव छान येते. आता स्वच्छ धुवून घेतलेले वरईचे तांदूळ ह्यात टाकू. आता हे चांगले असे भाजून घेऊ आणि मग त्यात 4 पट पाणी घालू. म्हणजे 1 वाटी जर तांदूळ असेल तर 4 वाट्या पाणी घालू. एक 8 ते 10 मिनिटात हा उपमा तयार होतो. मग चिमूटभर साखर आणि कोथिंबीर घालून चांगलं मिक्स करून घेऊ आणि गरम गरम सर्व करू. ही चौथी रेसिपी घरी करून बघा आणि नवरात्रीची मज्जा दुप्पट करा. उद्या भेटूया 5व्या दिवसासाठी.